हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. आता वाजलेले आहेत 6 आणि आता आज माझ्या आवडीची गोष्ट मला करायची आहे. म्हणजे मला जे खायला आवडतं, खूप अतिशय आवडतं, आवडीचं फूड आहे ते घ्यायला मी चालले आहे. सो स्टे ट्यून. आणि आज मी ते कसं करणार आहे, आज ते मी फर्स्ट टाईम करणार आहे. याच्या आधी मयूरची मम्मी आजी करत होते आणि ते मी आज फर्स्ट टाईम करणार आहे. सो स्टे ट्यून. बघत राहा की कसं मी बनवते ते आणि कसं झालं हेही तुम्हाला सांगेल. आणि हे खास माझ्यासाठी असणार आहे. लास्ट टाईम जे मी बनवलं ते मी मयूरसाठी आणि चिमूसाठी बनवलेलं, पण ह्यावेळेस मी बनवणार आहे ते माझ्यासाठी. आज हेच दिसतोय इथे मयूर आणि मी. चिमू दिसत नाही आहे कारण ती झोपली आहे, म्हणून आम्ही तिला कॅमेरा लावून आलो आहे. सो फर्स्ट टाईम आलो आहे असं तिला कॅमेरा लावून लगेच जायचं आहे घरी. हे बघा, तिला कॅमेरा लावलेला आहे. कितीला मावशी? आणि मी आता इथे बार्गेनिंग करते. कितीला? 500ला. मोठे नाही आहेत, मला मोठे हवे होते. हे 500. वैशाली पाटील मोठे पाहिजे मला. कितीला देणार ते लागेल. खाऱ्या पाण्याची हाय माझी चिंबोरी, मोठी टपोरी हाय माझी चिंबोरी. खाऱ्या पाण्याची हाय माझी चिंबोरी, मोठी टपोरी हाय माझी चिंबोरी. नाही 1200 नाही. बोला 700ला देणार का आहे? चिमू रडायला लागली म्हणून मला एकटीलाच जावं लागलं. मयूर घरी गेला आणि तिथे समोसे आणले आणि आम्ही खाल्ले. आणलेले आहे, तुम्हाला कळालंच असेल. मी आज बनवणार आहे खेकडे. आणि बघा हे मी आणलेले आहेत. आता हे मला क्लीन करायचे आहेत. आता हा जो एक आहे काढून दिलेला आहे. ओके. हे येलो कलर ऑरेंज कलरचं जे आहे ते अंडे आहेत आणि हे येलो रसाचं आहे ते चरबी आहे. सो तेही आपण रशामध्ये मला जसं जमेल, मला जसं मी बघितलेलं आहे तसं मी आज रेसिपी करणार आहे. थोडी आपण रेसिपी करू. हे आहेत छोटे छोटे, ते मी आता मिक्सरला हे करणार आहे आणि ह्याला स्टॉकिंग देतात. म्हणजे जे पाणी येणार आणि मिक्सरला लावून पाणी काढायचं आणि ते रशात घेतलं आहे. हे स्टॉकिंग जे छोटे छोटे होते ना नांगे, त्याचं हे पाणी मसाला जो मी आता फक्त रस्साच करणार आहे त्याच्यासाठी. तेल गरम झाल्यानंतर मी लसणाची फोडणी देऊन जो वाटलेला मसाला आहे तो चांगला टाकून तो चांगला भाजून घेतला. त्याच्यानंतर रेड चिली पावडर, धना जिरा पावडर, आपला घरचा मसाला, चिकन मसाला टाकून पूर्ण तो मसाला छान भाजून घेतला आहे. त्यानंतर खेकडे टाकून त्याला पूर्ण त्या खेकड्यांना तो मसाला पूर्ण लागेल असं परतून घेतलेला आहे. त्यानंतर इथे स्टॉकिंग म्हणजेच ते नांग्यांचं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता इथे ते पूर्ण मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत ते हलवत राहायचं आहे. इथे आपला रस्सा झाला आहे. आता मयूरला खायला देऊया. हो, मग क्रॅबचाच रस्सा केलं, तुला माहिती नाही? छान झालंय ग. सेम महाराष्ट्र लंच. काय बोलतो? हो, सेम. हा. ओ माय गॉड, मला वाटलं की काय आवडतोय की नाही.